तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुलीगत धोका. हा तुम्ही जसं थंबनेलवरती बघितलं असेल की आम्ही गुलीगत धोका सूरज भाऊ चव्हाण ह्याच्याविषयी आम्ही आज व्हिडिओ त्याच्यासाठी डेडिकेटेड आहे. तर आम्ही त्याच्याविषयी काही माहिती देणार आहे. बिग बॉसमध्ये तो कंटेस्टंट म्हणून गेलेला आहे, पण त्याची सुरुवात कशी झाली, तो कशा हालतमध्ये होता आणि टिकटॉकच्या वेळेस तो कसा प्रसिद्ध झाला, त्याचे रील्स कसे व्हायरल गेले आणि त्याची इन्कम काय आहे आणि तो बिग बॉसमध्ये पोचला कसा, तर त्या सगळ्यांविषयी आम्ही सांगणार आहे, पण एकदम गुलीगत धोका स्टाईलमध्ये. तर आपण खास भाऊंना बोलवलं त्याच्यासाठी. तर तुम्हाला काय वाटते, बरंचसा जे सोशल मीडियावरती आहेत किंवा मग तिकडचे कंटेस्टंट पण आहे ते म्हणतात की गुलीगत धोका म्हणजे आपला सूरज चव्हाण तो नव्हता यायला पाहिजे, बरेचसे जण ट्रोल करतात. तुम्हाला काय वाटतं की नाही का, ते मला तर ते चुकीचं वाटते, तुमचं मत वेगळं असू शकतं. नाही, मलाही चुकीचंच वाटते की ट्रोल करणं हे नाही आहे की बिग बॉसनी एक छोट्या कलाकाराची ही मोठी दक्षता घेतली असं मी म्हणू शकतो. आणि म्हणजे आता सूरज चव्हाण म्हणजे आपला पुण्यामधला बारामतीमधलाच हा कलाकार आहे आणि त्यांनी सुरुवात आपली टिकटॉकपासून केली. टिकटॉकनी अशी सुरुवात केली, त्याला इतकी ओळख भेटली की त्यांनी त्या दिवशी व्हिडिओ म्हणजे पहिलं आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलं की मला कुठं रिबिन कापण्यासाठी उद्घाटनासाठी ज्यावेळेस बोलवत होते त्यावेळेस 50,000 60,000 80,000पर्यंत लाख रुपयापर्यंत लोक मला त्यावेळेस हे पैसे देत होती, म्हणजे ऑफर येत होती. आणि म्हणजे त्यांनी ते बाकी पण सांगितलं की माझे हालाकीचे दिवस, की वडील गेले, आई गेली, त्याच्यानंतर आता तो आत्याकडे राहतोय, त्याला 5 का 6 बहिणी काहीतरी आहेत आणि त्यांचंही तो हे करतोय आणि खूप हालाकीतून त्यांनी दिवस आपले हे काढले. आणि त्याच्यानंतर त्याला ते टिकटॉकचा एक प्लॅटफॉर्म भेटला, त्याच्यातनं तो चांगला पुढे गेला नाही का, म्हणजे इतका पुढे गेला की आता आपण बघितलंच की त्याला म्हणजे भरपूर प्रेक्षकांनी लोकांनी त्याला डोक्यावरती घेतलं. आणि एक छोटा कलाकार, छोटा ते मोठा, आणि आता तर डायरेक्ट बिग बॉसमध्येच एंट्री आहे, म्हणजे खूप मोठं त्याला हे म्हणजे. आणि त्याच्यामध्ये असं छोट्या कलाकाराला किंवा म्हणजे कुणाला ट्रोल करणं चुकीचं आहे. तुम्ही त्याचा गेम बघा, तो खूप चांगला खेळणार आहे, त्याच्याकडं भरपूर काही आहे. तर तुम्ही म्हणत असाल त्याच्याकडे टॅलेंट नाही आहे, त्याच्याकडे काही गोष्टी नाही आहे, तर दिसायला म्हणजे हे याच्यामुळंच त्याच्या मित्रांनी देखील ज्यावेळेस तो खूप पैसे कमवत होता, मित्रांनी जवळच्या नातेवाईकांनी त्याला खूप धोका दिलेला आहे. पैशाच्या बाबतीत असेल त्याला भरपूर म्हणजे लोकांनी हे केलं, लुबडलं, त्याची हे केलं. आणि टिकटॉक बंद झाल्यानंतर थोडीशी क्रेज कमी झाली, म्हणजे तर मग इंस्टाला कसे व्हिडिओ टाकायचे, कसे हे करायचे, इंस्टाबद्दल काही माहिती, पण तरी पण इंस्टा असेल, यूट्यूब असेल, त्याचा प्रवास आपला चालूच आहे. आणि आता बिग बॉसने त्याची दक्षता घेतलेलीच आहे. बरोबर आहे तुमचं, अगदी योग्य म्हणणं आहे. पण बरीचशी जण ट्रोल करतात, तर ते ट्रोल करणं चुकीचं आहे. बरीचशी जण म्हणतात की त्याला का आणलं आणि कशासाठी आणलं. तर माझा एक सवाल आहे की नाही का, की समाजामध्ये नेहमी अशी चांगली दिसणारी किंवा नाही का चांगली अशी बोलणारी अशीच माणसं असतात का, की गुलीगत सारखी किंवा नाही का सूरज सारखी माणसं समाजात वावरत नाही का. तर ती मराठीने ओळखलं तुम्ही सांगू शकता प्रेक्षकांना की लोकांना काय पाहिजे. बरोबर, कलर्स मराठीने तेच केलेलं आहे की लोकांना काय पाहिजे, लोकांना काय बघायचं आहे, की प्रेक्षक आपला जो मराठी आहे तो वेगवेगळ्या वर्गातला आहे आणि सगळ्या वर्गातली लोक बघणारी आपल्या त्याच्याकडनं. म्हणजे तुम्ही आता सांगू शकता प्रेक्षकांना की गेम बरोबर कॉमेडीचा देखील ताडका भेटणार आहे. म्हणजे आता आपण त्यांनी एंट्री केली, रितेश भाऊंबरोबर त्यांनी एक कविता केली, त्याच्यानंतर आतमध्ये देखील त्यांनी एक आपलं मस्त की रॅप गाऊन दाखवलं, तुम्ही बघू शकताय. एक नंबर होता बरं का तो रॅप एक नंबर आहे, टॅलेंटेड माणूस आहे तसा तो. पण मला तर वाटतंय की नाही का, बरीचशी लोक त्याला ट्रोल करतात, ते चुकीचं करतात ते बरं का. की बरीचशी म्हणतात की एक मराठी कलाकाराचा एक जागा घेतली तर ती चुकीची आहे, कारण की एक तसामधला एक त्याच्या व्यक्तिमत्वामधला माणूस जो आपल्या समाजात वावरतोय, तर तसं नाही आहेत का. तशी लोक आहेत जी काही लोक जास्त बोलत नाही किंवा नाही का जास्त त्यांचे मतं व्यक्त होत नाही. तर तसाही एक व्यक्ती जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये जातो तर तो कसा वावरतो, कसा बोलतो, कसा काही जगतो, तर त्याच्यासाठी बिग बॉसने तो आणलेला आहे. कलर्स मराठीने एक चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. बरीचशी अशी लोक आहेत, म्हणजे बरोबर लोकांना. आणि कीर्तनकार आणलेले आहेत, बरेचसे अजून पुढारी आणले, छोटा पुढारी आणलेला आहे. अशी बरीचशी वेगवेगळ्या व्यक्तिमत्वामधली ती माणसं आणलेली. त्याच्यामधलं एक व्यक्तिमत्व म्हणजे गुलीगत. तर गुलीगत हा काय असा आत्ता फेमस झालेला नाही, गुलीगत टिकटॉकच्या जमान्यापासून फेमस आहे आणि घराघरात पोचलेला आहे. एक छोट्याशा एक लहान पोराला पण गुलीगतबद्दल माहिती आहे आणि मोठ्या राजकारण्यांना पण माहिती आहे, अजितदादांनाही त्याच्याबद्दल माहिती, ते देखील त्याच्या सोबत फोनवरती बोललेले आहे. आणि तो एकदम साधा आहे, एकदम साधा. प्रेक्षकांनी थोडंसं रिस्पेक्ट करावी, सपोर्ट करावा त्याला, की नाही का, म्हणजे त्याला म्हणजे आमचं म्हणणं आहे की त्याला सहानुभूती नाही नका देऊ, काय नाही, पण त्याला रिस्पेक्ट द्या. तोही एक माणूस आहे, तोही एक कंटेस्टंट आहे, त्याला रिस्पेक्ट द्या.
त्याला ट्रोल नका करू. त्याच्यावरती मीम्स बनवा, मीम्सचं कल्चर आहे आता, मीम्स बनवा, तसं काही विषय नाही, पण त्याला रिस्पेक्ट द्या असं आहे. कारण की त्याला जर का रिस्पेक्ट दिली तर तुम्ही समाजात कसं वावरताय तशी माणसं असतात समाजात, तर तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो, बाकी काय नाही. सूरज भाऊ हे चांगल्या मनाचा माणूस दिसतोय आणि मला वाटत नाही की बिग बॉसमधून तो लवकर बाहेर निघेल. सगळीच जर का गेम खेळत असतील, असा एक व्यक्तिमत्व जर का असेल घरामध्ये जो गेम नाही खेळते, जो लोकांचं काहीतरी बिचकुलेचं झालं, तुम्ही सांगू शकता की बिचकुलेचं हिंदी देखील आणि मराठी देखील त्यांनी खूप गाजवलं, की लोक म्हटली काय अभिजित बिचकुले म्हणजे काय, पण अभिजित बिचकुलेने त्याच्या पिटाऱ्यामधनं त्याच्या तिजोरीतनं असं काही बाहेर काढलं तर त्यांनी सगळ्यांच्याच नाकामध्ये दम करून सोडला. निकीचं बघतो आपण 2 दिवसामध्ये निकी तांबुळेने सगळ्यांच्या दमचक करून सोडली, तशीच ह्यांनी देखील केली होती अभिजित बिचकुलेनी. आणि सूरज चव्हाण गुल्लीगत धोका 100% तुम्ही बघू शकता. ते तो सगळ्यांना गुलीगत धोका देणार आहे का, बुक्कीत टाईट काढणार, तो झापूक झुपूक काढणार. बघा पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राला एक पर्वणी येतो धोका देणार. आणि तुम्ही नक्की त्यांना सपोर्ट करा. तुम्हाला जर का आवडला तर वोट करा, त्यांना सपोर्ट करा, पण ट्रोल नका करू, त्यांच्याविषयी काही वाईट नका बोलू. कारण की जो माणूस तिकडे गेलेला आहे, तिकडे पोहोचलेला आहे, तो कुठल्या परिस्थितीतून गेलेला आहे तुम्हाला माहीत नाही. तर मित्रांनो धन्यवाद. हे होतं आपलं सूरज भाऊ चव्हाणबद्दल गुलीगत धोका. जय हिंद, जय महाराष्ट्र. झापूक झपूक.